हाय, हॅलो, नमस्ते. सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या आपल्या यूट्यूब चॅनलवर. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या स्टोरीला. आपल्या स्टोरीचं नाव आहे चांद मातला आणि भाग 115. शशी आणि चंद्रा धोक्याची चाहूल लागताच इनामदार वाड्यातून बाहेर आले. त्यांनी दार उघडलं आणि समोर 5-6 गुंड उभा होते आणि त्या सगळ्यांच्या मागे पाटलाचा पोरगा जयसिंग उभा होता आणि तो शशी चंद्राकडे फार चिडून बघत होता. त्याचवेळी शशी आणि चंद्राला सुद्धा त्याच्याकडे बघितलं आणि पुन्हा एकमेकांचा हात घट्ट पकडला आणि शशी त्याला म्हणाला, आमचा रस्ता सोड. आणि तो म्हणाला, काय घाई आहे जाण्याची? आणि जाऊन जाणार कुठं सांग की. आणि मी तुला पाठवणारच आहे, काळजी करू नको, पण इथून तुला पाठवणार डायरेक्ट ढगात, असं म्हणून तो हसायला लागला. आणि त्याच्या हसण्यामध्ये शशीला मानसिंग पाटलाचं क्रूर हसू दडलं आहे असं वाटलं. आणि चंद्रा चिडली आणि चंद्रा म्हणाली, मसन्या, तुझ्या तोंडाचा जाळ कर की, तोंड सांभाळून बोल, नाहीतर तुझी जीभ काढून हातात देईन. तुझी हिंमत कशी झाली त्याच्याबद्दल असं बोलण्याची? शशी आता काहीच नाही बोलला आणि पाटलाचा पोरगा म्हणाला, वा ग, लईच फाटाकडे दिसते की तू. आणि काय ग, कोण आहेस तू याची? असं म्हणून त्यानं त्या दोघांच्या घट्ट पकडलेल्या हाताकडे बघितलं आणि म्हणाला, बरं असं आहे तर मग तुझी पण वाजवायला लय मजा येणार, कारण तुझ्यासारखी चंद्राची चांदणी अख्ख्या गावात काय अख्ख्या पंचक्रोशीत नाही बघितली. आणि शशी चिडला आणि आवाज वाढवून म्हणाला, जीभ हासडून हातात देईन जर तिच्याविषयी काही बोललास तर. तुला माझ्याशी देणं घेणं आहे ना, तर फक्त माझ्याशी बोल. आणि पाटलाचा पोरगा म्हणाला, हो, फक्त तुझ्याशीच बोलतोय, पण तिलाच मध्ये मध्ये करायची सवय आहे. आणि शशी म्हणाला, ओके, ती बोलते ना तर बोलू दे, ती बोलणारच, पण तू जर मर्द असशील ना तर माझ्याशी बोल. माझा रस्ता का अडवला सांग? पाटलाचा पोरगा म्हणाला, तुझ्यासोबत जुना हिसाब चुकता करायचा आहे म्हणून तुझा रस्ता अडवला आहे. शशी म्हणाला, मी तर हिसाब चुकता केलेला आहे, कारण तुझ्या बापाने माझ्या घरच्यांसोबत जे काही केलं त्याचाच मी बदला घेतला. मग आता हिसाब संपला, सोड माझा रस्ता. आणि पाटलाचा पोरगा म्हणाला, हिशोब तुझ्याकडून संपला, पण माझ्याकडून अजून बरंच काही शिल्लक आहे. पकडा रे यांना, अजिबात सोडू नका, असं तो म्हणाला. आणि ते गुंड शशी आणि चंद्राला पकडण्यासाठी त्यांच्या अंगावर धावून आले. आणि त्यातल्या एकाने चंद्रा गोरी गुमटी दिसते म्हणून तिच्याजवळ जाऊन म्हणाला, तुम्ही याच्याकडे बघा, मी तिच्याकडे बघतो. आणि चंद्राच्या अंगावर हात टाकण्यासाठी आला जवळ. तसं चंद्राच्या अंगावर हात टाकणाऱ्या गुंडाला शशीनं जोरात एक लाथ घातली आणि तो मागे जाऊन पडला. आणि शशी त्याच्याकडे जळजळीत नजरेनं बघत एक बोट त्याच्या दिशेनं दाखवून आणि तेच बोट नकारार्थी हलवत म्हणाला, सांगितलं होतं ना, तिच्याकडे नजर वर करून बघायचं नाही, जे काही असेल ते माझ्याशी बोला. आणि पाटलाचा पोरगा चिडला, तुझ्या तर आईला, असं म्हणून तो शशीच्या अंगावर धावून आला. तसं शशीनं खिशातून हातामध्ये काढून ठेवलेली बुलेटची चावी घट्ट आवळली आणि पाटलाच्या पोराच्या हातावर त्या चावीनं एक दणका दिला आणि त्याच्या हातामध्ये चावी रुतवली तसा तो कळ येऊन ओरडायला लागला. आणि शशीनं त्यालाही एक लाथ घातली आणि मागे पाडला. आणि चंद्राला तो म्हणाला, चंद्रा, तू गाडीकडे चल, मी बघतो यांना. आता पाटलाच्या पोराला राग आला आणि त्यानं सगळ्यांनाच हाका मारून 10-15 जणांना वाड्याच्या पुढं गोळा केलं आणि म्हणाला, साल्याला इथल्या इथे जिवंत गाडा, त्याच्याच वाड्यात त्याची कबर खोदा, या रे इकडं. शशीकडे आता पिस्तूल नव्हता आणि त्याला इथं पिस्तूल काढायचं सुद्धा नव्हतं आणि तो हाताने सगळ्यांशी लढत होता. चंद्रा ते सगळं बघत होती आणि आता गुंडांनी शशीला पकडलं तसं चंद्रानं मघाशी बुडीमध्ये बांधून ठेवलेली चटणी काढली आणि पुढे येऊन सगळ्यांच्या डोळ्यामध्ये टाकली आणि शशीचा हात पकडून तिथून पळाली. शशीनं पटकन बुलेटला चावी लावली आणि त्या अंधारात त्याची गाडी सुरू झाली. आणि पुन्हा पाटलाच्या पोरानं त्याचे राखीव गुंड व तो त्यांना सांगितलं की
त्यांचा पाठलाग करा. त्याला गावाच्या वेशीच्या बाहेर जाऊ देऊ नका. शशी चंद्राला म्हणाला, चंद्रा मला व्यवस्थित पकडून बस, रस्ता खूप खराब आहे, तू पडशील. चंद्रा म्हणाली, पण आपण चाललोय कुठं? इथे तर सगळीकडून गुंड असतील. शशी म्हणाला, चंद्रा फक्त माझ्यावर विश्वास ठेव, आपल्याला काहीच होणार नाही आणि माझा जीव गेला तरी चालेल, पण मी तुला काहीही होऊ देणार नाही. तसं पाठीमागं बसलेल्या चंद्रानं पाठीमागूनच त्याचं तोंड दाबलं आणि म्हणाली, असं का बोलतोस? जर तुला काय झालं तर मी तरी जगून काय करू? आपण दोघांनी जगायचं आहे. आणि आता शशी चंद्राला म्हणाला, अगं तिखट लागलं की तोंडाला हात काढ बरं. असं म्हणून शशी हासफूस करायला लागला आणि चंद्राला थोडं हसायलाच आलं. शशी म्हणाला, हसतेच काय? इतक्या संकटात तुला हसायला येतं का? चंद्रा म्हणाली, तुझ्यासारखा वाघ माझ्यासोबत असल्यावर मला काळजी करण्याचं काय कारण? मी कोणत्याही परिस्थितीत हसतच राहीन. आणि तिनं दाखवलेला तो विश्वास बघून शशीला आणखीन मुठभर मांस चढलं. मग आता दोघेही उसाच्या शेतीतून निघाले होते. वेळ रात्रीची होती, दुतर्फा शेती होती उसाची. चंद्रा म्हणाले, अरे पण आपण कुठं निघालोय? शशी म्हणाला, आपण आपल्या शेतात निघालोय. रात्रभर इथं आडोसा घेऊया आणि पहाटे पहाटे निघूया. आता चारही बाजूंनी चारही वाटा त्या पाटलाच्या पोरानं अडवून ठेवल्या असतील. आणि शशीचंद्रा दोघांनाही आता एका पत्र्याचं शेड दिसलं आणि दोघांनीही पाठीमागे वळून बघितलं तर गुंड नव्हते. आणि इथं रात्रभर थांबूया असं शशी म्हणाला. खूप अंधार होता, काहीच दिसत नव्हतं आणि तिथेच दोघेही एकमेकांना चिकटून एकमेकांच्या मिठीत टेकून बसले. चंद्रा काळजी करत म्हणाली, जिकडे जावं तिकडं तुझ्या मागं कोणी ना कोणी लागलेलं असतं. शांतीचं आरामाचं आयुष्य नाहीच, हे सगळं कधी थांबणार? तो म्हणाला, म्हणून तुला म्हणत होतो की माझ्या मागे मागे येऊ नकोस. माझी जिंदगीही अशी आहे, हिचा काहीच भरोसा नाही. आता आहे तर पुढच्या मिनिटाला नाही, आज आहे उद्या नाही. तुला म्हणत होतो की माझा नाद सोड, पण तू ऐकायला तयारच नाहीस. चंद्रा त्याच्या खांद्यावर डोकं टेकवत म्हणाली, आता ते शक्य नाही. जे तुझं होईल ते माझं पण होईल. मी तुला कधीच सोडणार नाही, मला सुद्धा तू सोडायचं नाही, नाहीतर बघच. गप्पा मारत मारत तिथेच दोघे एकमेकांच्या असेच मिठीत झोपले आणि कधी त्यांना गाढ झोप लागली ते कळलंसुद्धा नाही. आता सकाळ झाली, सूर्य खूप वर आला होता. दोघेही अजून एकमेकांच्या मिठीत होते आणि चंद्राला आता थोडी जाग आली, कारण कोणीतरी तिच्या डोळ्यासमोर येणाऱ्या सूर्यप्रकाशाला अडवत होतं. पुन्हा सूर्यप्रकाश तिच्या चेहऱ्यावर यायचा, पुन्हा कोणीतरी हात आडवा लावून तो सूर्यप्रकाश अडवायचं. आणि चंद्रानं डोळे किलकिले केले, पापणीआड तिचे डोळे हालायचे. आणि आता तिची झोप चाळवली आणि तिने डोळे उघडले आणि ती घाबरली, कारण समोर तो पाटलाचा पोरगा होता आणि तोच चंद्राच्या डोळ्यासमोर येणारा सूर्यप्रकाश अडवायचा सोडायचा, अडवायचा सोडायचा आणि असा खेळ खेळत होता. चंद्रानं घाबरून शशीला उठवलं. शशीसुद्धा उठला आणि आता दोघेही उठून उभा राहिले आणि पाटलाचा पोरगा त्या दोघांकडे बघून हसत होता आणि म्हणाला, याला म्हणायचं काखेत कळसा आणि गावाला वळसा. रात्रभर मी कुठं नाही शोधलं तुम्हाला आणि तुम्ही लपून लपून कुठं लपला तर माझ्याच उसाच्या घुरळावर. तसं शशीनं आता इकडून तिकडून दचकून बघितलं आणि त्याच्या लक्षात आलं की हे शेत आपलं नाही. इतक्या वर्षात तो सुद्धा त्याच्या शेताची वाट विसरला होता. चंद्रानं सुद्धा इकडे तिकडे बघितलं, तिला उसाचं गुऱ्हाळ दिसलं आणि काहिलीसुद्धा पेटली होती आणि उसाचा रस उकळत होता आणि असं वाटत होतं की खूपच वाजलेले असाव्यात. आता समोर काठ्या कुऱ्हाडी घेऊन गुंड उभा होते आणि पाटलाचा पोरगा म्हणाला, आता यांना सोडायचं नाही, शिकार आयतीच ताब्यात आली आहे आणि या 25 एकर उसाच्या मधोमध ते आलेले आहेत, इथेच त्यांना गाडायचं. पकडा रे यांना आणि त्या भवानीला सुद्धा बाजूला घ्या, तिला मी नंतर बघतो, आधी याचा काठा काढा, असं तो म्हणाला. आणि आता सगळेच गुंड एक साथ पुढे आले. शशीने त्याची बॅग पाहिली ज्यात पिस्तूल होता, पण ती बॅगसुद्धा तिथं नव्हती. ती एका गुंडानं ताब्यात घेतली होती आणि आता काय करावं असं त्याला वाटलं. आता गुंडांनी शशीला पकडला आणि चंद्राला एका बाजूला पकडली आणि शशी म्हणाला, तिला हात लावायचा नाही, नाहीतर परिणाम चांगले होणार नाहीत. एकेकाचा मुर्दा पाडीन जर तिला काही केलं तर. आणि पाटलाचा पोरगा म्हणाला, जे परिणाम व्हायचे ते होऊ दे, त्याची पर्वा कुणी केली तेव्हा? सध्या तुझा मुर्दा पडण्याची वेळ आली आहे, असं म्हणून हाणारे याला म्हणत सगळेजण शशीवर तुटून पडले. पण शशी आता ऐकत नव्हता. 6 गुंडांना तो एका वेळी एकटा लोळवत होता
चंद्राला एका गुंडानं पकडलं आणि दुसरा शशीकडे आला आणि चंद्रानं आता प्रसंग अवधान राखून त्या गुंडाला ढकलून दिलं आणि काहिलीतील जळकं लाकूड उचललं. आणि ते जळकं लाकूड शशीच्या दिशेनं फेकलं आणि दुसरं लाकूड तिनं स्वतः हातात घेतलं आणि त्या सगळ्यांना आगीची भीती दाखवली. आणि शशीनं त्या जळक्या लाकडानंच गुंडांना बॅटिंग करावी असा मारत चोप द्यायला सुरुवात केली आणि सगळ्या गुंडांना लोळवलं आणि ते पुन्हा तिथून पळाले. पण आता गाडीही तिथंच राहिली, त्याची बॅगसुद्धा तिथंच राहिली. एकमेकांचा हात पकडून ते पळत होते. इतक्यात चंद्राची चप्पल तुटली आणि ती खालीच पडली. शशीनं पाठीमागं बघितलं आणि तिथेच तिची चप्पल काढून टाकून दिली. पुन्हा तिच्या हाताला पकडून पळायला लागला आणि पुन्हा पळता पळता चंद्राच्या पायात काटा घुसला. आई ग असं म्हणून चंद्रा ओरडली आणि पाय पकडून पुन्हा खाली बसली. शशी म्हणाला, काय झालं? ती म्हणाली, पायात काटा रुतला आहे. शशीनं तिचा पाय बघितला, तिच्या पायातला काटा काढला आणि पटकन त्यानं स्वतःचे बूट काढून तिच्या पायात घातले. आणि चंद्रा म्हणाली, अरे नको की, राहू दे की, तुझ्या पायात काटे घुसतील की. शशी म्हणाला, मी ठीक आहे चंद्रा, तू चल. असं म्हणून दोघेही एका बाजूला गेले आणि उसाच्या शेतातून बाहेर पडले. आणि उसाच्या शेतातून वाट काढत काढत ते जसे बांधावर आले तसं त्यांनी बघितलं तर पूर्ण काट्याच्या फांजरी पसरल्या होत्या उसाच्या भोवतीने आणि त्या दोघांना जाताच येईना. मग तिचा हात पकडून तो दुसऱ्या बाजूने निघाला. त्याचे बूट तिला सैल होत होते तरीही ती तशीच चालत होती आणि दुसऱ्या बाजूने ते गेले आणि तिथं बघितलं तर तिथे सुद्धा गुंडांचा पहारा होता. बहुतेक आज पाटलाच्या पोरानं त्या दोघांची जिथे तिथे नाकाबंदी करायचं असं ठरवलं होतं. आणि त्या गुंडांनी त्या दोघांना बघितलं, त्यांच्या दिशेने पळत निघाले. शशी, चंद्रा आणि ते गुंड यांच्यामध्ये काही अंतर होतं. चंद्रानं आता इकडं तिकडं बघितलं आणि तिला बांधावर एक उंच झाड दिसलं आणि चंद्राची नजर त्या झाडावर गेली. तिथं आग्या मोहळ होतं. चंद्रानं तिच्या ड्रेसच्या आतमध्ये खोचलेली शशीची गलोल घेतली, खाली बसून एक खडा घेतला आणि नेम धरून त्या आग्या मोहावर मारला आणि माश्या उठल्या. शशीला म्हणाली, पळ, आणि ते पुढे पळत निघाले. तसं 4-2 माश्या त्यांच्याही मागे धावल्या. पण पळण्यात एक्सपर्ट असलेले शशी आणि चंद्रा धूम ठोकून पळाले आणि त्यांच्या मागे धावणाऱ्या गुंडांचा सामना झाला त्या चिडक्या डसत्या मोहाच्या माशांशी. आणि त्या गुंडांना माशांनी चावा घेऊन सतावून टाकलं आणि पळता पळता दोघांनी मागे बघितलं तर कोणीच दिसत नव्हतं. आणि पुन्हा जेव्हा ते बाहेर आले तेव्हा कळलं की समोर गावच आहे आणि पुन्हा फिरून आपण गावातच आलो. आणि असा दिवसा ढवळ्या पायी पायी पळणं शक्य नव्हतं. गाडीसुद्धा नव्हती आता जवळ आणि कुठेतरी आसरा घ्यावाच लागणार होता. आणि चंद्रा म्हणाली, आता कसं करायचं, कुठं जायचं? आणि शशी म्हणाला, घाबरू नकोस, समोरचं घर आहे ते आईच्या मैत्रिणीचं आहे. लहानपणापासून मी तिचा खूप लाडका होतो. मग भागामावशी नक्कीच आपल्याला थारा देईल. असं म्हणून ते त्या घरी गेले. आणि आता पाटलाच्या पोरानं शशी त्याला सापडत नव्हता, त्याला ऐकत नव्हता म्हणून पोलिसांना कळवलं आणि सांगितलं की फरार गुंड शशी इनामदार गावामध्ये आला आहे. आणि आता पोलीस शशीच्या मागे लागले आणि त्यांनी पुन्हा पोलिसांची फौज मागितली, कारण त्यांना हवी ती संधी आता मिळाली होती शशीला पकडण्याची. मग आता काय होईल? शशी आणि चंद्रा पोलिसांच्या तावडीतून आणि जयसिंग पाटलाच्या तावडीतून निसटून जाण्यात यशस्वी होतील का, हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.